पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पावसामुळे नागपुरातील शाळा आज बंद राहणार आहेत। नागपूर शहर, हिंगणा तसंच नागपूर ग्रामीण आणि कामठी तालुक्यामध्ये शाळा बंद राहतील। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद राहणार आहेत। मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन काल विस्कळीत झालं होतं। पावसानं नागपूर आणि विदर्भामध्ये हजेरी लावलेली आहे आणि नागपूरमधल्या शाळा या आज बंद राहणार आहेत। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। पाऊस जो बरसतोय त्याच्यामुळे नागपुरातील शाळा आज बंद राहणार आहेत। नागपूर शहर, हिंगणा ग्रामीण आणि कामठी तालुक्यामधील शाळा या बंद असतील। पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळा बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, आपण पाहिलेलं आहे की काल जो पाऊस झाला त्याच्यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं होतं। आज तसं काही होऊ नये यासाठी शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे। नक्कीच आज हवामान विभागाकडून नागपूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे नागपूर शहर आणि शहरालगतचे जे काही तालुके आहे तिथल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। काल 2 तासात मुसळधार पाऊस झाला, 110 मिलीमीटर पाऊस झाला। शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं। प्रचंड ट्रॅफिक जाम, स्कूल बसेस वेळेवर पोहोचू शकल्या नाही। विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी गैरसोय झाली। त्यामुळे गैरसोय लक्षात घेता किंवा कुठलीही हानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑरेंज अलर्ट आहे। काल पाऊस आला, धोधो पाऊस आला, त्यानंतर 1-1.5 तासात 2 तासात पाण्याचा निचरा झाला। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर फील्डवर होते, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची जी बैठक झाली आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची, त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। शाळेमध्ये आज विद्यार्थी नाही। सगळ्या शाळांना तशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे। नागपुरात आत्ता पाऊस नाही, परंतु ढगाळ हवामान आहे आणि हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे मुसळधार पावसाची आजही शक्यता वर्तवली जाते। कालच्यासारखी गैरसोय होऊ नये, कारण काल अनेक वस्त्यांमध्ये। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।